नमस्कार. पॉकेट नॉवेल्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लिहित्या हातांना आणि सर्जनशील मनांना पॉकेट नॉवेल कायमच एक व्यासपीठ देत आलंय. सर्वप्रथम गौरी कुलकर्णी या आपल्या आजच्या पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करते. मग तुमचं शिक्षण आणि तुमचं हे काय झालेलं आहे, म्हणजे तुमचा साहित्य क्षेत्राशी पहिल्यापासून संबंध होता का तुमचं वेगळ्या विषयातलं शिक्षण झालेलं आहे? तशी मी आर्ट्सचीच विद्यार्थिनी आहे, पण माझं मास्टर्स झालंय क्लिनिकल सायकॉलॉजीमधून. सो माझं प्रोफेशन आहे, मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते आणि लिहिणं त्या संदर्भात होत होतं, पण असं कथा वगैरे तिथे काही संबंध नव्हता. सो हळूहळू या क्षेत्राकडे वळले. तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही काम करत होता, तसं शिक्षण झालंय म्हणजे नक्कीच लोकांची मनं वाचण्याचंही तुम्हाला कला अवगत आहे आणि त्यामुळेच तुमच्या कथांमध्येही मानवी नात्यांची गुंतागुंत अगदी खूप सहज उलगडली जाते. पॉकेट नॉवेल्सवर तुमची जी कथा आहे कालाय तस्मै नमः, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. म्हणजे खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि तो खूप रंजक पद्धतीने तुम्ही मांडला आहे, तर आम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. कालाय तस्मै नमः ही कथा ऍक्च्युली माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आलेल्या केसच्या संदर्भात होती सुरुवातीला. म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलेली एक जण आली होती आणि नंतर गोष्टी उलगडत गेल्या. जसे जसे सेशन्स वाढले तसं तसं त्या पूर्ण कुटुंबाशी जास्त जवळून ओळख झाली आणि एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन बाजूला सरकून काही बाकीच्याही गोष्टी लक्षात आल्या. मग त्या संदर्भात मी बाकी बऱ्याच जणांशी चर्चा केली. म्हणजे आपल्याकडे काही गोष्टी म्हटल्या जातात की एखादी गोष्ट जर क्युअर होत नसेल मेडिकल उपायांनी, तर त्याच्यासाठी आपण बाहेरचं आहे का बघू वगैरे वगैरे. मला सुरुवातीला असा काही विश्वास नव्हता, पण मी त्या कुटुंबाशी बोलले, त्यानंतर त्यांच्याशी संबंधित लोकांशी चर्चा केली आणि मग हळूहळू लक्षात आलं की हे असंही घडतं, ज्याचा आपल्याशी शक्यतो संबंध येत नाही. आपण खूप वेगळ्या वातावरणात असतो आणि एक वेगळं जग आपल्या आजूबाजूला अजून असतं. आणि हळूहळू जी माहिती मिळत गेली त्याच्यातून लोकांबद्दलची निरीक्षणं मी मांडली होती, ऍज अ केस स्टडी म्हणून मांडली होती. पण मग नंतर त्याच व्यक्तीशी चर्चा करताना लक्षात आलं की असे बरेच जण असतील ज्यांना हेल्प मिळत नाहीये, ज्यांना बोथ वेनी हेल्प हवी असते. म्हणजे मेडिकली सायकोलॉजिकली हेल्प हवी आहे आणि त्यांना दुसऱ्या वेनी सुद्धा हेल्प हवी असते. सो अशा लोकांना ह्या गोष्टी जर कळल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, तर त्यांचा फायदा होईल. आणि ज्यांना कथा म्हणून वाचायचंय त्यांच्यासाठी ते एंटरटेनमेंट म्हणून आहे. सो मी आधी बऱ्याच जणांना हे स्पष्ट केलं होतं की तुम्हाला कथा म्हणून आवडतंय तुम्ही तसं वाचा. ज्यांना गरज वाटतेय, ज्यांना त्याच्यातून जे काही सोल्युशन हवंय ते त्या दृष्टिकोनातनं वाचतील. सो त्याच्यातून मला कालाय तस्मै नमःची गोष्ट सुचली होती आणि मग मी एक फॅमिली घेऊन त्यांच्याशी रिलेटेड गोष्टी कशा घडत गेल्या आणि फक्त जे ब्लॅक मॅजिक प्रकार असतो असाच नसतो, पण माणसाचे जे व्हायब्रेशन्स असतात विचारांचे, ते कसे ह्या गोष्टींना हातभार जास्त लावतात हे मला जास्त सांगायचं होतं. की आपण एखाद्याच्या बाबतीत चांगला विचार करतो तेव्हा त्याच्याकडून आपल्याला चांगले वेव्ज मिळतात आणि जेव्हा वाईट विचार करतो तेव्हा तसंच काहीतरी आपलं आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत घडतं. सो कुठेतरी आपले स्वतःचे विचार ह्या गोष्टींना चालना देत असतात आणि आपल्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. त्याच्यातून ही कथा साकारली गेली. हे नक्कीच खरं खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुमचा फील्डही असा आहे की तुमच्यासमोर रोज नवी गोष्ट एखादी तुम्हाला समजत असेल, तुमच्यासमोर घडत असेल, पण अर्थात आलेल्या त्या अनुभवाचं आणि तुमच्या प्रोफेशनचं रूपांतर असं एका चांगल्या साहित्यकृतीत करणं ही नक्कीच तुमची वेगळी प्रतिभा आहे. आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा हे वाचताना खूपच आनंद मिळाला आणि खूप छान वाटलं. मी रेश्माला विनंती करते की तुला काहीतरी. नक्कीच खूप खूप आभार ईश्वरीजी आणि पुन्हा एकदा तुमचं मनस्वी आभार आणि स्वागत आपल्या प्लॅटफॉर्मवरती गौरीजी. मॅम, जसं तुम्ही म्हटलत ना, तुमच्या कथेचं नावच इतकं कॅची आहे, कारण आत्ताच्या काळामध्ये प्रॅक्टिकल जगाशी कुठेतरी तादात्म्य साधत असताना अशा पद्धतीचा विचार करणं आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही म्हटलं की एकीकडे सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत असणं आणि ईश्वरीजींनी जे म्हटलं की लोकांच्या मनासोबत तुम्ही त्यांचे मेंदू सुद्धा वाचता आणि त्यांच्या समीकरणामधनं कुठून ज्या कथा उमलत असतील
त्या अतिशय सुरेखपणे आपण गुंफता. तर त्याच संबंधित मला विचारायला आवडेल मॅम, की तुमच्या कथेचं तुम्ही कथानक कशा पद्धतीनं निर्माण करता, किंवा त्याच्या मागे जसं तुम्ही आता म्हटलत की आपल्याकडे काही गोष्टी किंवा परंपरा अशा आहेत जिथे आजही आपण थोडंसं अंधश्रद्धा म्हणता नाही येणार, पण तशा गोष्टींवरती विश्वास ठेवला जातो. मग अशा गोष्टींची गुंफण कथांमध्ये करत असताना, किंवा ब्लॅक मॅजिक म्हणूया, अंधश्रद्धा म्हणूया, अशा गोष्टींची गुंफण कथांमध्ये करत असताना तुम्ही काय विचार केला? मी आधी एक गोष्ट ठरवली होती, म्हणजे ऍज अ सायकोलॉजिस्ट मला स्वतःला ह्या गोष्टी फारशा पटल्या नव्हत्या. कारण मी एका वेगळ्या वातावरणात वाढले होते की असं काही नसतं. तुम्ही चांगलं करता, तुमच्या बरोबर चांगलं घडतं. तुम्ही काहीतरी चुकीचं केलेलं असतं म्हणून तुमच्यासोबत काही गोष्टी घडतात. त्या म्हणजे इथपर्यंत माझा कर्माच्या सिद्धांतावर विश्वास होता आणि आहे. पण मग जेव्हा मी ह्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घ्यायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की जसं आपण केमिस्ट्री शिकतो किंवा बाकीच्या गोष्टी शिकतो, तसंच इथं काही गोष्टी असतात. ह्या गोष्टी वर्षानुवर्ष ह्या लोकांना कन्सिस्टंटली पिढ्यानपिढ्या दिल्या जातात. म्हणजे मी ब्लॅक मॅजिक करणाऱ्या लोकांबद्दल बोलते. मी माझ्या कथेत कुठेही या गोष्टींचा उल्लेख केला नाही. मी ही तंत्र खूप आधीपासून ठरवलं होतं की लोक जेव्हा भयकथा म्हणतात तेव्हा त्याच्यात ते सगळं प्रकार असतो, वेगवेगळं सुया वगैरे काय 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 काय. पण मी ठरवलं होतं की ही इन्फॉर्मेशन द्यायचीच नाही, ज्याची गरजच नाही ती इन्फॉर्मेशन का म्हणून द्यायची. हा, मी त्याचं एक्सप्लेनेशन देते की माणूस कुठल्या भावनेच्या भरात या सगळ्या गोष्टी करायला जातो, का करतो, त्याला का करावंसं वाटतं, त्याची मेंटल सिच्युएशन काय असती, तो एखाद्याच्या बाबतीत इतका टोकाचा काय म्हणू आपण विचित्र विचार का करतो की समोरच्याला काहीतरी हानी पोहोचली पाहिजे. याची कारण मला ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून एक्सप्लेन करता येणं शक्य होतं आणि मी तेच करण्याचा प्रयत्न केला. बाकी जेव्हा इन्फॉर्मेशन घेत गेले तेव्हा कळलं की लोकांना जे केलं जातं त्यापेक्षा त्याच्यावर उपाय काय हे यामध्ये जास्त इंटरेस्ट असायला हवा. म्हणजे आपण म्हणतो ना की नकारात्मक विचार नाही दूर करता येतात, मग मी त्याच्यासाठी काय उपाय करू. मग तुम्ही उपायांकडे लक्ष द्या, विचारांकडे लक्ष नका देऊ. विचार येत असतात, ते येत राहणार, कारण ते प्रत्येक वेळेसच्या सिच्युएशनचा एक पडलेला प्रभाव असतो आपल्या आयुष्यावरती. सो ह्या सगळ्यातून मी ठरवलं की लोकांना अंधश्रद्धेच्या मार्गाकडे नाही न्यायचंय. तुम्ही हे बघूच नका की कुणी काय केलंय, तुम्ही हे बघा की मला यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचंय, मी काय करू शकतो जेणेकरून माझ्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्हनेस ऍड होईल, माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल. आणि हेच मी त्या कुटुंबाच्या बाबतीत दाखवलं. जसं आपण आता आजूबाजूला बघतो, मागच्या 2-3 वर्षात मेडिटेशन वगैरे गोष्टी खूप वाढल्यात आणि आपली संस्कृती पहिल्यापासून या गोष्टींचा पुरस्कार करते की हे आपलंच आहे, खरं तर हिंदू संस्कृतीचा भाग आहे. सो मी त्या गोष्टींवर जास्त भर दिला की तुम्ही ह्या गोष्टींमध्ये जर टप्पे गाठत गेलात तर तुम्हाला आपोआप तसे अनुभव यायला सुरुवात होते, हे कोणीही सांगतं. सो ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून मी ते लिहायला सुरुवात केली आणि तसंच एक आउटलाईन ठेवलं. आणि काही ठिकाणी लोकांच्या श्रद्धा असतात, श्रद्धास्थानं असतात, त्यांचा वापर करत गेले. बऱ्याचदा त्यांचा इफेक्ट पॉझिटिव्ह होतो. आपल्याकडे जी वेगवेगळी स्तोत्र असतात, श्लोक असतात, जेव्हा त्यांचा जयघोष केला जातो तेव्हा वातावरणात एक पॉझिटिव्हनेस येतो. आणि हे मी सगळं लिहिताना वापरलं. त्यांचे अर्थ म्हणजे फक्त शास्त्र असतं ते असं न म्हणता की अरे ह्याचा हा अर्थ आहे, हे ह्यासाठी केलं जातं, हे जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न केला. निश्चितच, आणि खूप उत्तम संदेश तुम्ही तुमच्या संवादातनं सुद्धा देताय की अडचण काय आहे किंवा प्रॉब्लेम काय आहे याच्यावरती फोकस न करता जर आपण उपायांकडे लक्ष दिलं तर जीवन अधिक सुलभ होत जाईल. आणि नक्कीच तो संदेश तुमच्या वक्तव्यातनं, तुमच्या व्यक्तिमत्वातनं जसा जाणवतोय तसाच वाचकांना त्यांच्या कथेच्या अनुभवातनं सुद्धा जाणवतो. मॅम, ह्याच्याशीच संलग्न एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते. जेव्हा आपण आता जसं म्हटलं की एक पॉझिटिव्हनेस खूप महत्त्वाचा असतो विचारांमध्ये, ते स्थैर्य असणं खूप महत्त्वाचं असतं. मग तुम्ही तुमच्या कथेतली पात्र गुंफत असताना किंवा कथेतलं प्रत्येक पात्र निर्माण करत असताना हा विचार तुम्ही किती प्रतिशत अंमलात आणलात किंवा हे तत्व किती पाळलत कथेच्या बाबतीत?
बऱ्यापैकी पाळलं. काही जे निगेटिव्ह पात्र होते, त्यांचेही मी कंगोरे दाखवताना एक दाखवलं, की माणूस पूर्ण लाईफ लाँग निगेटिव्ह नसतो. तो कधी पॉझिटिव्ह असतो, कधी निगेटिव्ह असतो. तो दोन्ही वेळी वागतो. म्हणजे काही इन्सिडेंट्स आहेत ज्याच्यामध्ये ती फॅमिली एकत्र येते. ते सगळे मिळून काही गोष्टी सेलिब्रेट करतात. एकमेकांच्या आनंदाचा विचार करतात. आपणही आपल्या कुटुंबात हे करत असतो. कोणी चुकलं म्हणून आपण त्याला कुटुंबातून बेदखल करत नाही किंवा हेही करत नाही. काही गोष्टी राहतात, कुरबुरी चालू असतात, पण लोक एकत्र येतात. सो निगेटिव्ह लोकांना सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह असतं. बऱ्याचदा आपल्याला त्याकडे लक्ष द्यायची गरज असते. काही लोक त्याच्यातनं बाहेर पडतात, तर काही पडत नाही. तो त्यांचा स्वभाव झाला. सो हे मी माझ्या पात्रांच्या बाबतीत केलं. आणि जे पॉझिटिव्ह पात्र होते त्यांनी मोस्ट ऑफ द वेळेला हे केल्याचं दाखवलंय, की समोरच्याला चान्स दिला, समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि जिथे ते समजून घेत नव्हते त्यांना ह्याही गोष्टीची जाणीव करून दिली, की तुम्ही हे जे वागत आहात ह्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर जास्त भयानक होणार आहेत बाकीच्यांवर होण्यापेक्षा. तो अशा पद्धतीने मी तो बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केला. आणि तो बॅलन्स आम्हाला वाचनातून वेळोवेळी जाणवतोय आणि खरंच खूप उत्तम अशी कथा गुंफली गेली आहे. आणि ही संवाद चर्चा अशीच पुढे सुरू ठेवण्यासाठी मी शीतलजींना विनंती करेन की त्यांनी मॅमना प्रश्न विचारावे. नमस्कार मॅम. दोन्ही कथा अप्रतिम आहेत आणि आतापर्यंत जसं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या गोष्टीवरती आपण चर्चा केली, तर त्या कथेत तुम्ही निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाण्याचा वेग आणि त्यातून पॉझिटिव्ह शिकण्याचा आणि ते आत्मसात करण्याचं तुम्ही सांगितलं, त्याबद्दल थोडंफार आम्हाला शॉर्टमध्ये सांगाल का? निगेटिव्हिटीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक वेळेला मी त्याच्यात काही गोष्टींचा वापर केला हे मी मगाशीच म्हणाले. आणि जनरली अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातही वापरू शकतो. छोटे छोटे उपाय असतात जे जनरली सुचवले जातात, आपण कधी करतो कधी करत नाही. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ही कथा वाचल्यानंतर माझ्याकडे बऱ्याच वाचकांचे मेसेजेस आले, की आमच्या आयुष्यात अशा बऱ्याच नकारात्मक गोष्टी घडतात, आम्ही नाही त्याला तोंड देऊ शकत, किंवा आमच्याकडे एवढी कपॅसिटी नाहीये की आम्ही बाहेर जाऊन कुणाकडून काही करून घेऊ शकतो, उपाय करू शकतो. सो आम्ही काय करू? अशांना मी एक साधा सोपा उपाय बऱ्याचदा सुचवते, की तुम्ही रामरक्षा जी असते त्या रामरक्षेचा वापर करा तुमच्या दैनंदिन आयुष्यात. ती पाठ करा, ती म्हणा, ती ऐका. हनुमान चालीसा आहे. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आणि ह्याचा जर तुम्ही वापर केला, त्याला कुठलं बंधन नाहीये, स्त्री नाही, पुरुष नाही, लहान मुलं नाही, कोणीही म्हणू शकतं, कधीही म्हणू शकतं. त्याने जो वातावरणात इफेक्ट फार पटकन जाणवतो, तो मी स्वतः बऱ्याचदा अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे जी आपल्याला सकारात्मक ऊर्जा हवी असते ती खूप इन्स्टंट मिळते आणि ते विचार, त्या गोष्टी खूप पटकन आपल्यापासून लांब जातात. आणि जेव्हा मी लोकांना हे उपाय सांगितले, काही जणांनी केले, त्यांचे फीडबॅकही मला तसेच मिळाले, की आम्हाला म्हणजे जाणवलं की आमच्या आयुष्यात काही गोष्टी घडतायत, ज्या अडकल्या होत्या त्या घडल्या. म्हणजे हे एक साधंच उदाहरण सांगता येईल. थँक्यू मॅम. आणखीन तुमच्या लेखन शैलीविषयी थोडंफार आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे रहस्य कथाच लिहायला आवडतात की आणखीन कुठले दुसऱ्या, रोमॅन्स म्हणा किंवा सस्पेन्स, थ्रिलर, अशा प्रकारे तुम्ही लिहिल्यात का किंवा लिखाणात आहे का, म्हणजे काही विचार आहे का? सस्पेन्स, थ्रिलर वगैरेचा विचार आहे, कारण आता आहेत त्या कथा थोड्याशा त्या मार्गाने जाणाऱ्या आहेत. काही गोष्टी भविष्यासाठी डोक्यात आहेत. रोमॅन्स वगैरे म्हणजे त्या बाबतीत थोडंसं माझं मत वेगळं आहे. हल्ली जे काही वाचायला मिळतं आणि म्हणजे समटाइम्स ऍज अ सायकोलॉजिस्ट मला असं वाटतं की त्यातली बरीच इन्फॉर्मेशन लोकांसमोर यायची गरज नसते. त्यामुळे ओपनली काही गोष्टी ज्या कथांमध्ये मांडल्या जातात त्यामुळे वाचणाऱ्या मुलांवरती, तरुण पिढीवरती फार चुकीचा इफेक्ट पडतो. फॉर एक्झाम्पल, इन्स्टंट सगळं मिळतंय, इन्स्टंट सगळ्या गोष्टी घडतायत. ऍक्च्युअल लाईफ मध्ये असं काहीच घडत नाही. आपल्याला स्ट्रगल करावं लागतं, आपल्याला मेहनत करावी लागते, आपल्याला तेवढं आउटपुट द्यावं लागतं, इनपुट द्यावं लागतं, तेव्हा आउटपुट मिळतं.
सो आय डोंट थिंक की म्हणजे मी लिहिली तरी ती एवढी अशी तशा टाईपची वगैरे होईल अशी मला तरी खात्री वाटत नाहीये, पण मी ट्राय करेन भविष्यात कधीतरी. हो, नक्की नक्की शुभेच्छा त्याच्यासाठी तुम्हाला मॅम. खूप आता पुढे मी सचिन यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही. नमस्कार मॅम. मी हे विचारू इच्छितो तुम्हाला की जे मी ते कथेचं नाव दिलेलं आहे कालाय तस्मै नमः, ते कशावरून सुचलं तुम्हाला? कथेमध्ये एक इन्सिडेंट आहे ज्यामध्ये त्या व्यक्ती काहीतरी कुजबुज करून एक प्लॅन करत असतात आणि तो प्लॅन जेव्हा ऐकणारी व्यक्ती ऐकते तेव्हा तिच्या डोक्यात एकच विचार येतो की हे जे काही करत आहेत हे समोरच्या माणसाला जितकं त्रासदायक आहे तितकं यांनाही त्रासदायक ठरणार आहे, पण मी यामध्ये काहीच करू शकत नाहीये. जे काही घडणार आहे ते काळाच्या नियतीच्या हातात आहे, ती ठरवणार आहे की पुढे काय घडेल, याचे परिणाम काय होतील. मी फार फार तर सगळ्यांना अलर्ट करू शकतो की हे असं घडतंय, तुमच्यावरती याचे असे इफेक्ट होतील. त्यावरून मी ते कथेचं नाव ठरवलं कालाय तस्मै नमः. आणि मॅम खरंच तुमचं जे विचारसरणी ती मला खूप आवडली आहे, कारण तुम्ही वेगळ्या पद्धतीनं विचार करतात. बाकीच्या सर्वांसारखं विचार न करता तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि तुमचं ते प्राणी प्रेम वगैरे ते त्याबद्दल वाचलंय मी, ते भरपूर छान आहे आणि मला आवडलं. थँक्यू. येस मॅम, तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफ मधून लिखाणासाठी कसा वेळ काढता? माझी एक ठराविक वेळ असते. आता माझं हे जे लिखाण आहे हे थोडंसं आध्यात्मिक मार्गाने जाणार असल्यामुळं त्याच्यासाठी मला मेडिटेशन किंवा साधनेची गरज पडते, ज्याची जनरली वेळ ठरलेली असते. ती बऱ्याचदा पहाटे असते किंवा सकाळी लवकर असते आणि आफ्टर दॅट मी 1 तास लिहिण्यासाठी राखून ठेवलेला असतो. ते माझ्या टाइम टेबल मध्ये फिक्स असतं. थँक्यू शुभमजी. मॅम मला विचारायला आवडेल, तुम्ही आताच थोड्या वेळापूर्वी जसं म्हटलं की इन्स्टंट कुठलीही गोष्ट घडत नाही, ती घडण्याआधी आणि ती घडण्यानंतर खूप एक दीर्घ पार्श्वभूमी असते प्रत्येक कृतीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. तर वास्तववादी असणं आणि कल्पनात्मक असणं या दोन्हीपैकी तुम्ही कोणती भूमिका अधिक प्रखरतेनं निवडाल तुमच्या कथा अनुभवांसाठी किंवा कथा लेखणीसाठी? मी ऍक्च्युअली ह्या दोन्हीचा एक काय म्हणतो आपण एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करते. कथा काही प्रमाणात काल्पनिक असली तर त्याच्यात रंजकता आणता येते, पण ऍट द सेम टाइम मी माझ्या कथांमधून असं काहीच कमिट करत नाही की जे खूप काहीतरी आतर्क्य आहे. म्हणजे बरेच जण विचारतात की तुमच्या कथांमध्ये काही उपाय सांगितलेले असतात, तर असं केलं तर पटकन आम्हाला देव भेटणार आहे का? तर तसं नसतं ते. मुळात देवाला आजपर्यंत कोणीच बघितलेलं नाहीये. आपण देव बघतो तो माणसांमध्ये बघतो, जे आपल्या मदतीला धावून येतात, जे आपल्या गरजेला उपयोगी पडतात ते देव असतात. जसं की गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टर्स आपल्यासाठी देव आहेत. सो ह्या गोष्टी एक इंटर रिलेटेड असतात हे मी सांगण्याचा प्रयत्न करते की देव येतो, पण तो माणसाच्या रूपातच आपल्यापर्यंत येतो, तो आपली मदत करतो, आपल्यालाही कधीतरी कोणासाठी तरी देव म्हणून उभं करतो, आपण त्यांची मदत करतो. सो हे व्हाईस वर्सा घडतं. आणि कल्पनेचं म्हणाल तर माझं प्रोफेशन म्हणतं की जास्त कल्पनेत नाही रमलं पाहिजे. कल्पनेला पंख असावेत, पण ते काही मर्यादित प्रमाणात, नाहीतर आपण वास्तवाचं भान विसरण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे मला दोन्ही गोष्टी हातात हात घालून प्रेझेंट करायला जास्त आवडतं. तो सुवर्ण मध्ये तुम्ही खूप सुरेख पद्धतीनं आपल्या कथेमध्ये राखता आहात. मी विनंती करेन सर्वेशजींना की त्यांनी मॅमना काही प्रश्न विचारावे. सगळ्यात पहिले नमस्कार मॅडम. आणि प्रश्न तर नाही मला काही विचारायचा आहे, पण तुम्ही जो अनुभव सांगितलात रामरक्षेचा आणि हनुमान चालीसेचा, त्याबद्दल थोडंसं सांगायचं की रामरक्षेचा आम्हाला पण खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे रामरक्षा खूप इफेक्टिव्ह आहे आणि आम्ही म्हणतो, म्हणजे आमच्या घरामध्ये रामरक्षेचं चालू असतं बऱ्यापैकी. तर ते आहे, म्हणजे अनुभव त्याचा आहे आम्हाला पण. बाकी तुमचं लिखाण वगैरे तर त्याबद्दल बोलण्या इतके मोठे नाही होत आम्ही अजून. नाही असं काहीच नाहीये. अजून खूप वाचायचं आहे, अजून खूप ऐकायचं आहे, त्यानंतर मग आम्ही कमेंट करू. चालेल. थँक्यू. थँक्यू.
नक्कीच. मॅम, आता कुठेतरी ईश्वरीजी कंटिन्यू. मॅम, आत्तापर्यंत आपली जी चर्चा झाली त्यात तुमच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा जो आम्हाला उलगडा होत गेला की तुम्ही खूप प्रॅक्टिकल आणि समतोल विचार करणारे आहात. पण आपण जेव्हा कथा लिहितो तेव्हा कथेत खूप पात्र असतात. काही पात्र आपल्यासारखी असतात, काही पात्र आपल्या अगदी विरुद्ध असतात आणि ते सगळं मिळूनच एक कथा तयार होत असते. तर जेव्हा अशी कथा तुम्ही लिहित असता तेव्हा ज्या पात्रांची विचारसरणी काहीशी नकारात्मक आहे त्यांना लिहिताना, ती पात्र लिहिताना तुम्ही काही विशेष प्रयत्न करता का? कारण कधी कधी असं होतं की आपण जसे नाही आहोत ते लिहिताना आपल्याला थोडासा त्रास पडू शकतो की अरे हे वेगळं आहे थोडं, पण ते कथेसाठी गरजेचं असतं. तर त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी मला माझ्या प्रोफेशन मधून बऱ्याचदा मदत होते, कारण लोक ऑब्झर्व केलेले असतात. काही जण दाखवताना असं दाखवतात की ते खूप इनोसंट आहेत आणि ऍक्च्युअल मध्ये जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला जातो, बोलणं होतं, तेव्हा कळतं की ही व्यक्ती अशी नाहीये, ती जशी दाखवतीये तशी नाहीये. सो नकळत जे निरीक्षण करणं जे शिकवलेलं आहे सायकोलॉजी शिकताना, सो त्याचा खूप उपयोग होतो की लोक कशी वागतात आणि ती कशी असतात, मुखवटे घालून कशी वावरतात. सो ह्या निरीक्षणाचा वापर मी निगेटिव्ह पात्र हे करताना केलं, रंगवताना केला. आणि बऱ्याचदा आजूबाजूला अशी लोक सापडतात की जी अशी असतात, म्हणजे मुंह में राम बगल में छुरी. सो अशा लोकांकडून हे खूप पटकन कळतं की आपल्या ह्या पात्रामध्ये ही खासियत आपल्याला वापरता येईल. असे खूप जण आहेत. म्हणजे तुमच्यातला लेखक आणि सायकोलॉजिस्ट दोन्ही कायम हातात हात घेऊन चालतात आणि त्याचा तुम्हाला खूप उपयोग होतो कथांसाठी. आपण कालाय तस्मै नमः बद्दल बोललो, पण तुमची दुसरी जी कथा आहे ती पण एक रहस्य कथा आहे, तर त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडं सांगाल का? हो, पान नंबर 365चं रहस्य ही लिहिताना माझ्या डोक्यात असं होतं की आपण नेहमी म्हणतो की वर्षात 365 दिवस असतात आणि बरेच जण वर्ष संपताना नवीन वर्ष चालू होण्यासाठी काहीतरी संकल्प करत असतात. मग फॉर अ चेंज आपण असं काही ठरवलं की चला, देव तुम्हाला चान्स देतोय, तुम्हाला एक नवीन गोष्ट सुरू करायची आहे तुमच्या आयुष्यात आणि तुमच्यासाठी हा 365 वर्षांचा काळ दिवसांचा काळ सुरू होतोय तो तुमच्या वाढदिवसापासून. तिथून तुमच्या आयुष्यातलं एक नवीन वर्ष चालू होतंय. सो तिथून मागच्या सगळ्या गोष्टी मागे टाकत तुम्हाला काहीतरी नवीन करायचंय. यामध्ये तुम्हाला स्वतःला माणूस म्हणून ग्रो व्हायचंय आणि बरोबरीने तुमच्याच घरातल्या लोकांचे काळे पांढरे सगळे रंगही बघायचे आहेत की कोण कसं वागतं, कोण आपला स्वार्थ साधण्यासाठी तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतं आणि कोणी कुठलाही भाव मनात न ठेवता अगदी निस्वार्थीपणे तुमच्या मदतीला धावून येतं. सो तुम्ही 365 दिवसांमध्ये मागच्या काय शिकलात, त्यावरून तुम्हाला पुढच्या 365 दिवसांसाठी एक नवीन गिफ्ट मिळणार आहे आणि त्या गिफ्टचा वापर करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल घडवून आणायचे. सो अशी काहीशी संकल्पना ही कथा लिहिताना होती, म्हणून मी त्याला नाव देतानाही रहस्य पान नंबर 365 असं दिलं होतं. मॅम, तुमच्या कथांचे विषय हे अतिशय वेगळे आणि इंटरेस्टिंग आहेतच आणि त्याचबरोबर तुमची नावं, कथेचं नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे ते नाव वाचूनच काय असेल नक्की या कथेत हे वाचायची उत्सुकता नक्कीच वाचकांमध्ये वाढते. मी माधुरीजींना विनंती करते की तुम्ही काही प्रश्न विचारा. थँक्यू मॅम. नमस्कार मॅम. मॅम, स्टोरी रहस्य, तुमची जी स्टोरी आहे ना मॅम, मी वाचली आहे रहस्य कथा, आणि स्टोरीमध्ये सस्पेन्स टिकून ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलात मॅम? म्हणजे वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा सस्पेन्स टिकून ठेवण्यासाठी ते वाचकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, पुढे काय होईल हे वाचण्यासाठी वाचक उत्सुक असायला पाहिजे, यासाठी तुम्ही काय केलेलं आहे मॅम? जनरली मी माझ्या परीने प्रयत्न केलाय. प्रत्येक भाग जो एंड होतो कथेचा तो एका अशा नोटवर एंड होतो की कुठेतरी माणसाच्या डोक्यात विचारचक्र चालू झालं पाहिजे की आता काय घडलं असेल. म्हणजे कालाय तस्मै नमःमध्ये एक प्रसंग होता जिथे असं दाखवलं होतं की ते जे आजोबा असतात त्या मुलांचे, जे काका म्हणून ओळखले जातात, ते अंधारात कुठेतरी घरातच उभे आहेत, कोणीच नाहीये आणि तिथे बऱ्याच वाचकांची निराशा अशी झाली की त्यांना वाटलं होतं की काहीतरी घातपात घडेल, पण ऍट द सेम टाइम मी
2 गोष्टी गाठल्या. एक म्हणजे मला निगेटिव्ह पात्रही पॉझिटिव्ह कशी वागतात हे दाखवायचं होतं. सो मी असं दाखवलं की दुसऱ्या दिवशी जेव्हा पुढच्या भागात जेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं तेव्हा त्यांनी बघितलं की त्यांची सगळी फॅमिली त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी समोर उभी आहे. सो हे जे धक्कातंत्र होतं त्याच्यानंतर बऱ्याच वाचकांचे मला मेसेज आले की आम्हाला हे एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे एक म्हातारी व्यक्ती आहे, ती अंधाऱ्या घरात सापडली असो, तिच्या बरोबर काहीतरी वाईटच घडेल असं आम्हाला वाटलं होतं. आणि मुळात जे आधी निगेटिव्ह पात्र आहेत ते काहीतरी करतील आणि मग काहीतरी होईल. पण जनरली असं काहीच घडलं नाही. तुम्ही खूप वेगळा धक्का दिलात. म्हटलं हे मला एक गोष्ट सांगायची होती की लोक प्रत्येक वेळेला समोरच्याला हानीच पोचवायचा प्रयत्न करत नाहीत. कधीतरी चुकून चांगलं सुद्धा वागून जातात. ते त्यांच्यातला तो चांगुलपणा त्या क्षणासाठी जागा झालेला असतो. ते त्या गोष्टी करतात आणि त्याचा एक चांगला इफेक्ट सगळ्यांवरतीच होतो. सो हे मी सगळ्याच भागांसाठी वापरलं. खूप छान उत्तर दिलेत मॅम तुम्ही. आणि मॅम तुम्हाला लिहायला वेळ कसा मिळतो मॅम? तुमचे थॉट्स वगैरे आम्हाला थोडं त्याबद्दल सांगा ना. म्हणजे कथा तुम्ही कसं लिहिता, त्याबद्दल वेळ कसा मिळतो, आणि प्रोफेशनल लाईफ आणि तुमचं स्टोरीमध्ये किंवा घरातले कामं, ऑफिस, स्टोरी लिहिण्यात म्हणजे काय अडथळा वगैरे निर्माण होतो का? किंवा तुम्हाला स्टोरी लिहिण्यामध्ये म्हणजे जास्त करून प्रोत्साहन कोणाकडनं मिळालं नाही? माझी प्रोफेशनल लाईफ म्हणाल तर मी सध्या ऍज अ फ्रीलान्सर म्हणून काउन्सिलिंग करते. म्हणजे जेव्हा माझ्याकडे केसेस पास केले जातात तेव्हा मी अवेलेबल असते. कारण माझा मुलगा लहान असल्यामुळे मला वेळ खूप फ्लेक्झिबल ठेवावा लागतो. आणि प्रोत्साहन माझ्यासाठी वाचकांकडून खूप जास्त प्रमाणात मिळालेलं आहे. बऱ्याच वाचकांकडून सतत प्रतिक्रिया आल्या की तुमचं लिखाण वाचलं की आम्हाला सकारात्मक वाटतं. बऱ्याचदा आम्ही ते रीड करतो, पुन्हा पुन्हा वाचतो, तेव्हा आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आम्हाला काहीतरी छान मिळालंय असं वाटतं. सो ते सगळ्यात खूप मोठं प्रोत्साहन आहे. घरातून आहेच ते प्रोत्साहन. आणि जसं मगाशी म्हणाले तसं माझं मेडिटेशन आणि लिहिण्याची वेळ ठरलेली असते. त्या व्यतिरिक्तचा वेळ घरात आणि मग मी माझ्या काउन्सिलिंगच्या सेशनसाठी देते. बाकी होतं मॅनेज. म्हणजे जसे सगळ्या जणी करतात तसं मी मॅनेज करते. आवडीचं काम असलं की वेळ निघतो. मॅम आम्हाला काही संदेश वगैरे देऊ इच्छिता का, किंवा लेखकांना वगैरे? म्हणजे स्टोरी कसं लिहायचं, जे फक्त स्टोरी विचार करून सोडून दिलेलं असतात, टीम डोक्यात असतं पण कसं लिहायचं वगैरे त्यांना माहित नसतं मॅम. प्लॅटफॉर्म ठरलेला असतो, टीम ठरलेला असतो, कसं लिहायचं काय लिहायचं त्यांना काही माहित नसतं ना. त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता मॅडम? बऱ्याचदा आपण जसं थीम ठरवतो ना तसं मला असं वाटतं की लेखकांनी थोडंसं वाचन वाढवलं पाहिजे. मग मी जर थीम ठरवली आहे तर त्या संदर्भात काय काय गोष्टी आहेत, मी काय ऍड करू शकते, लोकांसमोर काय गोष्टी मांडू शकते, याचा थोडा अभ्यास करायला हवा. जर रायटर्स ब्लॉक आला, नाही लिहिता आलं, नाही जमलं तर पुन्हा आपलं वाचन वाढवायचं. मध्यंतरी मी एका ठिकाणी वाचलं होतं, ऐकलं होतं रादर, मंगेश पाडगावकरांचा किस्सा होता की नाही काही सुचत आहे तर मी त्या टायमिंगला काहीतरी अनुवाद करतो, कुठलं पुस्तक घेतो आणि त्याच्यातून काहीतरी ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतो. सो लेखकाला सुचत नाहीये तर त्यांनी त्यातून वे आउट काढायचा. काहीही लिहायचं पण रोज काहीतरी तर त्याच्याकडून लिहिलं गेलं पाहिजे. सो ती थॉट प्रोसेस जी असते ती काम करत राहते. आणि बऱ्याचदा असं आपण करत राहिलो ना की अडकलेल्या कथांसाठी सुद्धा पुन्हा नव्याने काहीतरी गोष्टी सुचतात आणि ती कथा जास्त चांगल्या पद्धतीने बहरू शकते. अजून कुठल्या कुठल्या नवीन स्टोरी तुमच्या डोक्यात वगैरे आहे का, की आपल्या प्लॅटफॉर्मवर लिहायचं वगैरे? आता कालाय तस्मै नमः जी आहे ती ऍक्च्युली 8 कथांची सिरीज आहे. सो त्याच्यातल्या 2 कथा माझ्या कम्प्लीट आहेत, 3री माझी आता सध्या चालू आहे आणि बाकीच्यांवरती बॅकग्राऊंडला काम सुरू आहे. ऍट द सेम टाइम बऱ्याच वाचकांनी मला रिक्वेस्ट केली होती की कालाय तस्मै नमः मध्ये पात्र आहे कैवल्य म्हणून. सो आम्हाला मधल्या काळात त्याने काय केलं, तो काय गोष्टी शिकला, तो कसा त्याच्या आईशिवाय कसा काय वाढला घरापासून लांब राहून, त्याच्या वडिलांनी त्याला लांब ठेवलं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, सो ती एक त्यामध्ये ऍड होईल. तो हे सगळं काम चालू आहे सायमल्टेनियसली. हे आहेच आणि काही गोष्टी अजून बाकी सुरू आहेत हळूहळू. मॅम सस्पेन्स स्टोरी आणि बाकीचे स्टोरी सोडून तुम्ही कुठल्या दुसऱ्या स्टोरी लिहू इच्छिता का मॅम? त्याबद्दल काय सांगू शकता? काही
लघुकथा आहेत. मध्यंतरी मी एक प्रयोग केला होता, तो ऍक्च्युली माझ्यासाठीच केला होता. कोट ऑफ द डे म्हणून मी सिरीज लिहिली होती. त्याच्यामध्ये आपले जे सुविचार असतात, तो प्रत्येक सुविचार घेऊन दिवसाला एक कथा लिहायची. असं मी स्वतःला बंधन घालून एक महिनाभर 20 कथा लिहिल्या होत्या आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती रिलेटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की त्याच्यामध्ये एक होतं की एव्हरी सीझन सर्व्हज अ पर्पज. म्हणजे आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट काहीतरी देत असते तुम्हाला त्या वेळेला तिचं महत्व कळत नाही, तुम्ही तणतण करता, चिडचिड करता, पण इव्हेंच्युअली काही गोष्टी पुढे सरकल्या की तुम्हाला लक्षात येतं की ती गोष्ट त्यासाठी घडली होती, तिचा मला आता असा वापर होतोय किंवा मला तिच्यामुळे आता असा फायदा होतोय. आणि अशा प्रत्येक वेगवेगळ्या सुविचारांना धरून मी गोष्टी लिहिलेल्या होत्या. त्या सगळ्या अशा लघुकथांची सिरीज होती. बाकी प्रेम कथा 1-2 मी लिहिलेल्या आहेत, पण त्या छोट्या छोट्या आहेत, अगदी 2-3 भागांच्या. अगदी दीर्घ कथा अशी अजून तरी डोक्यात नाहीये, पण प्रयत्न करेन. नक्की अवश्य. आणि मॅम म्हणजे नवीन लेखकांसाठी तुम्ही काही सूचना वा सजेशन वगैरे देऊ इच्छिता मॅम? नवीन लेखक आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन लिहून काहीतरी करण्यासाठी वगैरे? अर्थातच. बघा, आपल्या कल्पनेला पंख असतात, त्याच्यामुळे ते कुठेही भरारी घेऊ शकतात. नवीन लेखकांना सुरुवात करायची आहे, त्यांनी बेशक सुरुवात करावी, पण ऍज अ मराठी माणूस म्हणून एक रिक्वेस्ट आहे की थोडं व्याकरणावर भर द्या आणि प्रत्येक भागाच्या शेवटी असं लिहू नका की प्लीज आम्हाला माफ करा, आम्ही नाही करू शकत. ती आपली मातृभाषा आहे. मातृभाषेचा सन्मान आपण नाही केला तर दुसरं कोण करणार? त्यामुळे ह्या गोष्टी शिका. लेखक शिकत राहायला पाहिजे, त्यांनी स्वतःला ग्रो केलं पाहिजे, कारण त्याच्या लिखाणातून समाजाला संदेश जात असतात, समाज त्या गोष्टी फॉलो करत असतो. मोस्ट ऑफ द वेळेला लोक जे काही शिकतात ते लेखकांनी काय काय लिहिलेलं आहे यामधून शिकतात. सो लेखकांनी स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं पाहिजे. लोकांना ते मेसेज जातात, त्यावरून ते त्यांच्या आयुष्यात काही निर्णयही घेऊ शकतात. त्यामुळे आपल्यामुळे ना कुणाच्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले गेले पाहिजेत, नाही कुणी भावनेच्या भरात काही कृत्य केलं पाहिजे. तो आपण काय देतोय ह्याचं भान लेखकांनी बाळगावं असं मला वाटतं. थँक्यू मॅम, मला छान दिल्याबद्दल. रेश्मा मॅम कंटिन्यू करा. थँक्यू माधुरी मॅम. अगदी तुमच्या तडक भडक अंदाजामध्ये जो काही तुम्ही सवाल जवाब केला तो अगदी वाखाणण्याजोगा होता आणि खूप खूप आभार आपले. गौरी मॅम, मला एक विचारायचं होतं. जसं तुम्ही म्हटलं की मातृभाषेविषयीचं प्रेम, सन्मान आणि अलीकडेच कुसुमाग्रजांची जयंती सुद्धा जवळ आहे, तर मराठी भाषा, मराठी मन आणि त्याचबरोबर मराठी साहित्य याची सांगड आजच्या काळात घालणं किती गरजेचं आहे आणि आपण ती संस्कृती अखंड तशीच अविरत ठेवण्यासाठी वाचन संस्कृतीचा ओस वाढतो आहे. त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम केले जातात, पण ते फक्त कुठे ना कुठे त्या दिवसापुरते मर्यादित राहतात. ते सातत्य येणं किती गरजेचं आहे आणि त्यासाठी आणखी कोणकोणते नवीन उपक्रम आपण करू शकतो याविषयी तुम्ही काही सांगाल का? जर आपण आता बघितलं, लिहिणारे लेखक भरपूर आहेत, पण एक साच्यात लिहितात. कम्फर्ट झोन सोडायला बरेच जण तयार होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपण नाव घेतो मराठी साहित्याचं, तेव्हा शिरवाडकर, खांडेकर, शिरवळकर, पु ल देशपांडे अशी जी दिग्गजांची नाव आहेत, ह्या पलीकडे आपल्याला सध्याच्या काळात नावच आठवत नाही. सो असं का होतंय? तर लोकांकडे वाचनाची भूक आहे, पण त्यांना ते पुरवलं जात नाहीये. त्यासाठी त्या गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणजे काही जण म्हणतात की, म्हणजे मला 1-2 जणांकडनं आलं की तुमच्या भाषेमध्ये ना जास्त करून एक स्पेसिफिक वेनी जाणाऱ्याच कथा असतात, वेगळं असं काही मिळत नाही. आपण जर आउट ऑफ द वे जाऊन बाकी काही बघितलं तर लेखक तसा प्रयत्न करत नाही. आणि हल्लीची पिढी जर बघितली तर त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे प्रश्न असतो की असं का, मग असंच का, मग आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं द्या. मग ती काल्पनिक कथा असू दे, नाहीतर ते अगदी सत्यकथेवर आधारित असू दे, ते प्रश्न विचारतात की हे असंच का, तुम्ही असंच का लिहिलं, हे असं का नाही लिहिलं.
सो लेखकांना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे जर थोडे बदल घडले, नवीन नवीन काही विषय आहेत ते मराठीत आपण दाखल केले, लोकांपर्यंत पोहोचवले. जसं आपण आता रहस्य कथांचं सुद्धा घेतो तर सुहास शिरवळकर, नारायण धारप, रत्नाकर मतकरी ह्या पलीकडे कोणी आठवतच नाही, कारण असं कोणी लिहिणारं आतापर्यंत परत झालंच नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत. प्रेमकथा आहेत त्या चांगल्याच असतात, प्रेमावर जग चालतं, पण फक्त प्रेमावरच जग चालत नाही, बाकी बऱ्याच गोष्टी घडत असतात. प्रेम हा एक भाग असतो, बाकी खूप चांगल्या चांगल्या भावना आहेत. त्या सगळ्या गोष्टींना तेवढी जोड द्यायला हवी, त्या गोष्टी आणायला हव्यात. जगातली सगळीच नाती प्रेमावरच अवलंबून असतात, पण आपण जनरली बघतो तेव्हा एकच नातं रिप्रेझेंट केलं जातंय सध्या, बाकीची नाती मागे पडत आहेत. आणि माझ्या कथांची स्पेशालिटी खरं तर ही आहे की माझ्या सगळ्या कथांमध्ये भाऊ बहीण आहेत. मी बऱ्याचदा हे गोष्टी एक्सप्लेन केल्यात की मी भावा बहिणीचं नातं घेतलंय आणि हे एकच नातं असं आहे की जे सगळ्या पायऱ्यांच्या पलीकडे असतं. तुम्ही दोघांनी म्हणजे जरी ते चुलत भावंड असले तरी आपण एक डीएनए शेअर करतो, आपण एका सशक्त कुटुंबाचा भाग असतो आणि त्या कुटुंबातल्या बऱ्याच गोष्टी वंश परंपरागत पद्धतीने आपल्याकडे आलेल्या असतात, ज्या आपल्या जोडीदाराकडे येणं शक्यच नसतं. सो हा जो बॉन्ड असतो हा इतर कुठल्याही बॉन्ड पेक्षा जास्त स्ट्रॉंग असतो. पण काळाच्या ओघात आपण बऱ्याच गोष्टी मागे सोडत चाललोय. ह्याही गोष्टी थोड्याशा लक्षात घ्यायला हव्यात आणि मराठी साहित्यात बरंच नवीन काही येणं गरजेचं आहे असं वाचक म्हणून मला स्वतःला वाटतं. म्हणजे मी अनुवादित पुस्तकं खूप वाचलेली आहेत, ज्याच्यामध्ये सिडनी शेल्डन येतात, हॅरी पॉटर आहे, रॉबिन कुक आहेत, पण मराठी अनुवादित होण्या इतपत वरच्या लेवलला जायला हवं अशी माझी इच्छा आहे की आपली मराठी पुस्तकं बाकीच्या भाषांमध्ये अनुवादित का होत नाहीत, ते तेवढं होण्यासाठी आपल्याला कष्ट करायची गरज आहे. निश्चितच. आणि तुमची वाचन संपदा खूप दीर्घ आहे आणि हा संवाद म्हणण्यापेक्षा ही एक अशी साहित्यिक बैठक होती की जिथे आम्हाला एक वेगळा विचार पाहायला मिळाला, एक वेगळं व्यक्तिमत्व अनुभवता आलं, पण त्याचबरोबर कुठेतरी साहित्यामध्ये नवीन काहीतरी येण्याची आवश्यकता आहे. जसं तुम्ही म्हटलं की आत्ताच्या पिढीला कुसुमाग्रज, पाडगावकर, पु ल यांच्या पलीकडे माहीत नाही. जर बघायला गेलं तर नवोदित साहित्यामध्ये अगदी ती परंपरा दीर्घ आहे. जी.ए. कुलकर्णी असतील, नारायण सुर्वे असतील, एकीकडे धडाडीचं साहित्य लिहिलं गेलं तर एकीकडे दलित साहित्यावरती अंकुश ठेवून सुद्धा उत्कृष्ट अशा रचना निर्माण झाल्या. हे सगळं पोहोचणं गरजेचं आहे. अगदीच बरोबर. आणि ही चर्चा कधीही न संपणारी आहे आणि खूप खूप आनंद होतोय एका अशा लेखकाला बऱ्याच दिवसांनी भेटून, ज्यांची वाचन संपदा इतकी संपृक्त आहे, ज्यांच्या भाषेवरती त्यांचं इतकं सुरेख प्रभुत्व आहे आणि त्याचबरोबर कथा बांधणी, कथेची घाटणी, त्याची मांडणी याचं सशक्त ज्ञान तुम्हाला आहे. खूप खूप आभार मॅम की तुम्ही पॉकेट नॉव्हेलवरती आपली स्टोरी लिहिताय आणि ती अशीच अखंड तुम्ही पुढे सुरू ठेवा. आमच्याकडनं जमेल ते सहकार्य आम्ही तुम्हाला करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तुम्हाला एक उत्तम प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करू. या पुढची सगळी सूत्र मी ईश्वरीजींना विनंती करेन की त्यांनी आपल्या हातात घ्या. खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद रेश्माजी. मॅम, तुमचं बोलणं ऐकताना मला एक म्हणजे पूर्ण वेळ जाणवलं की तुम्हाला वाचनाची खूपच आवड आहे, जसं रेश्माजी पण आत्ता म्हणाल्या आणि तुमच्याही बोलण्यात हे वारंवार येत होतं. तर आमच्यासाठी आणि इतर जे नवोदित लेखक ही मुलाखत बघतील किंवा इतर जे लिहू इच्छितात त्यांच्यासाठी तुम्हाला आवडणारी पुस्तकं कोणती आणि तुम्ही कुठल्या प्रकारची पुस्तकं जास्त वाचता? आणि अजून एक प्रश्न असा की तुमच्या लेखनावर कुठल्या लेखकांचा प्रभाव नाही म्हणता येणार, पण कुठल्या लेखकांवरनं इन्स्पायर होऊन तुम्ही जास्त लिहिता असं तुम्हाला वाटतं? वाचनासाठी मी जशी नावं घेतली तशी आपल्याकडे मराठीत जी साहित्य संपदा आहे ती भरपूर मोठी आहे. ती सगळी खरं तर वाचनीय आहेत आणि अनुवादितही बरेच पुस्तकं आहेत जे आपल्याला मराठीत मिळालेले आहेत, आपल्या काही पब्लिशिंग हाऊसने दिलेले आहेत उपलब्ध करून. सो ती पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. काही निवडक नावं घेतली तर जसं आपण नेहमीच वाचतो तर शिवाजी सावंत आहेत, रणजित देसाई आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, सुहास शिरवळकर आहेत, पु ल देशपांडे आहेत.
बपू काळे आहेत, विवा शिरवाडकर आहेत. हा तर त्यांचा राजभाषा दिन म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. असे बरेच जण आहेत ज्यांची नावं घेता येतील. अनुवादित मध्ये मी हॅरी पॉटर वाचलेला आहे, म्हणजे मी खूप डायहार्ड फॅन आहे त्याची, आणि बऱ्याचदा त्याचा प्रभाव जाणवेल अशा गोष्टी आहेत. कारण जनरली माझ्या बाबतीत ऍक्सिडेंटली घडलेली गोष्ट ही की मी हॅरी पॉटर खूप उशिरा वाचलं, म्हणजे माझे 20s कम्प्लीट केल्यानंतर मी वाचलं. म्हणजे मी लहान नव्हते, मी बऱ्यापैकी मॅच्युअर होते, पण त्यानंतर त्या गोष्टींचा एक वेगळा प्रभाव माझ्यावरती पडला आणि ते मी एका वेगळ्या वेनी घेतलं. काही गोष्टी वाचनात आल्या की आपल्याकडे पुस्तकांना पुस्तकं म्हणून बघितलं जातं. बाकीच्या देशांमध्ये उदाहरण फक्त हॅरी पॉटरचं दिलं तर त्यांच्याकडे त्याला त्यांच्या बायबल या धर्मग्रंथाच्या तोडीची हे दिले जातं, मान दिला जातो. कारण त्या पद्धतीने त्या पुस्तकाकडे बघितलं जातं. त्यांनी त्यांच्या बऱ्याच संकल्पना तशा त्यातून मांडलेल्या आहेत की जेणेकरून त्या त्यांच्या पुढच्या पिढीकडे गेल्या पाहिजेत. मग त्यातून मला असं वाटलं की हे आपल्याकडे का नाही होणार, आपल्याकडे तर त्यांच्यापेक्षा खूप मोठा खजिना आहे, आपण हे सगळं आपल्या पिढ्यांकडे का नाही पोहोचवू शकत. वारसा द्यायचाच आहे तर त्यांना आपल्या चांगल्या संस्कृतीचा वारसा देऊ, जेणेकरून ते आपल्याकडे वळतील. आणि सिडने शेल्डन स्वतः सायकोलॉजिकल थ्रिलर लिहित असल्यामुळे त्यांच्या माझं फील्ड आणि ते एकत्र येत असल्यामुळे त्यांचाही इफेक्ट आहे. रॉबिन कुक जे लिहितात ते सगळं मेडिकल फील्डशी रिलेटेड थ्रिलर गोष्टी असतात, सो त्याचाही प्रभाव आहे. आणि ह्या सगळ्यांमधून माझ्या कथा बऱ्याचदा जन्म घेतात. दुसरा प्रश्न मी विसरले. पुन्हा एकदा सांगता का? नाही, तुम्ही दिलं त्याचंही उत्तर. हे खरंच खूप आम्हाला ऐकण्यासारखं आणि शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुमच्याशी आत्ता झालेला संवाद हा एक अतिशय सुंदर, आणि ज्यांना साहित्याची आवड आहे आणि ज्यांना लिहायला वाचायला आवडतं ते असे कितीही वेळ चर्चा करत राहू शकतात. आणि आम्हाला फार छान वाटलं आज तुमच्याशी बोलून. मी शीतलजींना विनंती करते की त्यांनी आपल्या मुलाखतीचा समारोप करावा. मॅम, तुम्ही खूप उत्तम प्रकारे अगदी मानसशास्त्र आणि साहित्याची सांगड प्लस ऍक्च्युअल लाईफमध्ये अध्यात्म, कर्म आणि ह्याची सांगड खूप उत्तम सुद्धा म्हणजे सांगितले, आणि खूप जणांना त्यातून शिकण्यासारखंही आहे. त्यामुळे छान. आणि इथून पुढे तुमचा आणखी उत्तमात उत्तम लिखाणासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, तुमचा वेळ दिला. आणि जसं ईश्वरी मॅम म्हणाल्या की खरंच आज खूप दिवसांनी असं वाटलं की साहित्याची चर्चा रंगली आहे. अगदी कॉलेजच्या लाईफची थोडीफार आठवण आली. खूप छान वाटलं. कारण खरंच साहित्याचा खजिना असा आहे, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. खूप छान. वेळात वेळ अशीच नीट आणखीन आपली वाढत जाऊ. तुमची लिखाणाची आणखीन अशीच खूप 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 छानपैकी आम्हाला वाचनाची संधी आणि असेच रायटर्स नीट होत राहू तुमच्यासोबत, अशी शुभेच्छा. आणि मी आभार प्रदर्शन व्यक्त करते सगळ्यांचे. आणि आपले मी एक मिनिट मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी आज बऱ्याच दिवसांनी मलाही व्यक्त होण्याची संधी दिलीत आणि पॉकेट नॉवेल्सच्या मार्फत माझं साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचतंय याचाही आनंद आहेच. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. तुमची उपस्थिती ही आमच्यासाठी खरंच एक उत्तम अनुभव होता. कारण जसं शीतलजी म्हणाल्या, बऱ्याच दिवसांनं एक शास्त्र शुद्ध असं काहीतरी आपल्या कानावरती पडतंय, आपण ऐकतोय आणि छान चर्चा चालली आहे, संवाद चाललाय. ही एक पर्वणी होती आमच्या सगळ्यांसाठी. खूप खूप आभार. नक्कीच. खूप खूप आभार मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.